मॉर्निंग फ्रेंड्स. चांगली अशी मस्त सकाळी मी आलेले आहे आपल्या बागेत आणि हार्वेस्टिंगला सुरुवात करायची आहे. तर या तुम्ही माझ्याबरोबर एन्जॉय करा. आजचा हार्वेस्ट म्हणजे ह्या लांब चवळीच्या शेंगाजवळ आले. हे पहा, जसा उन्हाळा चालू झाला तसा ह्या चवळीच्या शेंगा यायला चालू झालेल्या आहेत, किंवा लॉंग बीन्स म्हणू शकता ह्याला. कोकणामध्ये ह्यालाच वालीच्या शेंगा म्हणतात आणि वेस्ट बेंगॉलमध्ये ह्याला लाफा असे म्हणतात. तर मी सगळ्या ह्या वाढलेल्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. 2 मांडव आहेत ह्या चवळीच्या शेंगाचे. हे पहा, एका वेलाच्या इतक्या निघाल्या. आता दुसऱ्या वेलाच्या पाहूया. मी शक्यतो दाणे बनायच्या आधीच काढते. ह्या कोवळ्या शेंगा तोडून ह्याची भाजी आम्हाला सर्वांनाच घरी आवडती, त्यामुळं मी कोवळ्या शेंगाचीच भाजी बनवते. भरपूर आहेत पण छोट्या आहेत, ह्या मी काढत नाहीये. हे पहा, तर दुसऱ्या वेलाच्या इतक्या भरपूर झाल्या. पाहू शकता, सगळ्या काळ्या मिरच्या आता मी काढून घेणार आहे. उन्हाळा चालू झाला तशा काळ्या मिरच्याचं पीकही भरपूर यायला लागले. मी परवाच 4 प्रकारच्या मिरच्यांचा ठेचाही बनवून दाखवला आहे सर्वांना. तो खूप आवडला व्हिडिओ. ह्यावेळच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच एक नवीन भाजी आज हार्वेस्ट केली आहे. हे पहा फ्रेंड्स, इतक्या साऱ्या काळ्या मिरच्या मिळाल्या. मी दाखवीनच आता पुढे. तर फ्रेंड्स, खूप दिवसांनी ह्या कंपाऊंडवर ह्या आपले गोसाळे आलेले आहेत. तर ह्या सीझनचं पहिलं गोसाळं मी काढतीये. मुगाची भिजवलेली डाळ घालून आम्ही गोसाळ्याची भाजी करतो, जी सर्वांना आवडते घरी. हे दुसरं, आणि हे पाही तर तिसरंही आहे. आणि ह्या गोसाळ्यांची भजीही खूप छान होतात. तर ही झाली माझी सकाळच्या भाजीची तयारी. बाय बाय.